आता आपण बघू कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होतं। हाय कोलेस्ट्रॉल लेवलने काय होतं, रक्त गोठण्याची जी प्रक्रिया ती वाढते, रक्त घट्ट होतं, चरबी वाढते शरीरात आणि त्याच्यामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं आधी कशी समजून घ्यायची ते बघा। कोलेस्ट्रॉल वाढलं की काय होतं की चालताना धाप लागणे, पायऱ्या चढताना धाप लागणे। आपण लगेच जाऊन कधी ब्लड टेस्ट करत नाही, आधी आपण लक्षणं आपल्याला जाणवले की मग डॉक्टर सांगतात अरे तुमच्यामध्ये ही लक्षणं जाणवत आहेत, आता जाऊन कोलेस्ट्रॉल चेक करा। तर पोटाची चरबी वाढली असेल किंवा शरीरात चरबी वाढली असेल किंवा जेव्हा चालताना धाप लागत असेल, अशा कंडिशन्समध्ये तुम्ही कोलेस्ट्रॉल चेक करून घ्यायला पाहिजे। आणि कोलेस्ट्रॉल जर जास्त असेल तर लक्षात घ्या तुमचे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वाढलेली आहे आणि इथून पुढे तुमच्या हार्टला आणि ब्रेनला धोका आहे। हाय कोलेस्ट्रॉल लेवल म्हणजे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचे चान्सेस वाढतात, म्हणजे पॅरालाइज होण्याचे चान्सेस वाढतात। मग आपण कोलेस्ट्रॉल लेवलला कसं मेंटेन केलं पाहिजे, कसं मॅनेज केलं पाहिजे। हाय कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये काय करायचं, शक्यतो लो कोलेस्ट्रॉलचे पेशंट कमी असतात, हाय कोलेस्ट्रॉलचेच पेशंट असतात। हाय कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये काय केलं पाहिजे, गॅनोडर्मा दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर, गार्लिक कोलेस्ट्रॉलला मॅनेज करतं त्यामुळे 2 वेळा जेवल्यानंतर, मोरिंगा प्लस 2 वेळा जेवल्यानंतर 1 गोळी, आणि बधीरपणा पडला असेल तर वातगज अंकुशी रस दिवसातून 2 वेळा। ठीक आहे, ह्याचे डोसेस इथे दिलेले आहेत, हे सगळं व्यवस्थित जेवल्यानंतर घ्यायचे टॅबलेट सगळे। आणि अकाई सोना 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून उपाशी पोटी घ्यायचं। त्याच्याने काय होतं की अकाई सोनाने कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये राहते आणि बॉडीला ते डिटॉक्सिफाय करतं, म्हणून हे मेडिसिन्स खूप बॉडीवरती लवकरात लवकर इफेक्ट करतात।